स्वच्छ टाकतील तसं करा. आम्ही सगळ्यांनी झेरॉक्स करून घेतल्या त्या हट्टकटना. चव्हाणबाईंचं मॅथ्स तर आम्ही म्हणजे क्लासला उगाच जायचो, शाळेतच आमची तयारी चांगली व्हायची. आणि बाई मला घरी आल्या होत्या 10वीला 145च्या पेक्षा जास्त गुण मिळालेल्या मुलांना बाई बक्षीस द्यायच्या. ती पेन पेन्सिल मी बरीच वर्ष वापरली जपून. जवळेकर बाई मगाशी म्हणाले तसं आम्ही 9वीच्या सुट्टीत बाईंच्या घरी जायचो क्लासला. अदिती, मी, प्रसाद, दुर्गेश. आणि आम्हाला निबंधांची खूप चांगली तयारी करून घेतली बाईंनी. माझ्या मुलाला पण सांगते निबंध कसा लिहायचा ते. आमचे खूप निबंध त्यांनी पॉइंट्स डिस्कस करून घेतले आणि सगळं विनामूल्य. ते खूप कमर्शियल हल्लीच्या जगात असे मिळत नाही, खूप रेअर झालेले आहेत असे. काटेबाईंचे संस्कृत सुभाषित मला सगळ्याच शिक्षकांनी आम्हाला चांगले टीचर्स मिळाले म्हणून आम्ही काहीतरी झालो आज. तर माझ्या सगळ्या 10वी पच्या मित्रमैत्रिणींतर्फे नमस्कार. मी ICW झाले कॉस्ट अकाउंटंट आणि SKF स्वीडिश कंपनी आहे मल्टीनॅशनल, तिथे इंटरनल ऑडिटर. मी नंतर फक्त इंट्रोडक्शन करायला बोलवणार आहे. काही पहिली मनोगत होऊन जाऊ दे. मी आता मंदारला सांगतो त्याचं एक मनोगत पटकन सांगतो. मनोगत म्हणजे मी थोडंसं काहीतरी लिहिलेलं आहे किंवा प्रयत्न केलेला आहे ते वाचून सांगतो. त्याच्या आधी मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं, मास्टर्स केलंय मशीन डिझाईन स्पेशलायझेशन मध्ये. आणि मी सध्या टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स मध्ये. फर्स्ट इन मुंबई युनिव्हर्सिटी सांग. ह्याच्या सगळं शेअर राहुलभाई तुम्हाला जातं, तुम्हाला कदाचित आठवत नसेल पण मला तो कान पकडलेला. 10वीची प्रिलिम होती आणि 10वीच्या प्रिलिम नंतर 10वीच्या प्रिलिम नंतर मी तिकडे मॅच खेळत होतो आपल्या लायब्ररीच्या बाजूला. कारण अभ्यास त्यावेळी करायचा नव्हता, म्हणजे कधी करत नव्हतो पण मार्क बऱ्यापैकी मिळायचे. तर त्यावेळी तुम्ही कान पकडून घरी घेऊन आलात आणि आई तिकडे गेटवर उभी होती की ह्याला सगळं येतं आणि ह्याची जरा मेहनत केली तर चांगला करू शकेल. आणि त्याच्यानंतर मी खूप अभ्यास केला आणि जवळजवळ प्रत्येक परीक्षेत मी पहिला आलो. म्हणजे मी डिप्लोमा केला तिथे पण मी पहिल्या सीटमध्ये आलो. BE मेकॅनिकल मध्ये मी युनिव्हर्सिटीत दुसरा आहे आणि कॉलेजमध्ये पहिला आहे. आणि मेकॅनिकल मध्ये मी पहिला आहे. ऍग्रिगेट 82% जे अजूनपर्यंत कोणी हात लावलेला नाही त्याला. आता सध्या मी टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स मध्ये ऍज अ डेप्युटी जनरल मॅनेजर स्पेशल प्रोजेक्ट्स मध्ये आहे. आणि थोडंफार भारताच्या जडणघडणीला हात लावणारे प्रोजेक्ट्स करतो. जसे इस्रोचे प्रोजेक्ट्स मध्ये बरंचसं डिझाईन माझ्याकडनं गेलेलं आहे. म्हणजे तुम्ही सॅटेलाइट लॉन्च होताना बघितलं असेल तर खालचं ते लॉन्च पॅड आहे ते मी डिझाईन त्याच्यामध्ये तिकडे लागणारे बरेचसे इक्विपमेंट्स जे स्पेशल इक्विपमेंट्स असतात जे कुठेही मिळत नाहीत त्या डिझाईन मध्ये हात आहे. असं चालू आहे. आणि न्यूक्लिअर पॉवर मध्ये बरेचसे डिझाईन्स आहेत. फक्त खूप कॉन्फिडेन्शियल असल्यामुळे मी त्याच्याबद्दल काही जास्त बोलू शकत नाही. मी राहतो चोगलीनगरमध्ये. आपल्या शाळेच्या आठवणींबद्दल मी थोडंसं लिहिलंय, म्हणजे प्रयत्न केलाय. शाळा कधी आठवणीतून न जाणारा एक अनोखं नातं असलेला, प्रत्येकाच्या मनात खूप साऱ्या आठवणी दडून ठेवणारा पुण्यापुरा 15 वर्षांचा काळ. जेव्हा हे आमचं ठरलं की गेट टुगेदर करायचं त्यावेळी या सगळ्या आठवणी पटकन अशा डोळ्यासमोरून गेल्या एखाद्या चित्रपटातल्या फ्लॅशबॅक सारख्या. आणि मग म्हटलं की काहीतरी लिहावं किंवा हे जे सगळे विचार आहेत ते कुठेतरी मांडावे. पण खरं सांगू का, शाळेत निबंध लिहिताना जशी हालत व्हायची ना तशीच झालेली होती. पण तरी प्रयत्न केला किंवा करतोय. आणि व्याकरणातल्या ह्या ज्या काही चुका होतील त्याच्याकडे तुम्ही जाणून बुजून दुर्लक्ष कराल अशी आशा करतो. शाळा एक मनमुराद आनंदाचा, मनसोक्त खेळण्याचा, नवनवीन मित्र मैत्रिणी करण्याचा आणि झालेली मैत्री घट्ट करण्याचा, रुसव्या फुगव्यांचा काळ. थोडासा अभ्यासाचा, बराचसा बाईंचा ओरडा खाण्याचा सुद्धा काळ. ही मंतरलेली 15 वर्ष चालू होतात रडण्याने आणि संपतातही रडण्यानेच. चालू रडण्याने होतात
बहुतेक सगळ्यांनाच आठवत असतील आपले बालवाडीचे दिवस, कसे मस्त रडत जायचो. खरं तर निषेध नोंदवायचो, पण त्यावेळी आपलं ऐकणारे कोण नव्हतं, त्यामुळे जावंच लागायचं. तर असे ते रडणारे दिवस असतात. आणि नंतर ते आपण एवढे एन्जॉय करतो की ती पहिली 2 वर्ष अगदी भुरकन निघून जातात. आणि मग आपण जातो तो दुसऱ्या टप्प्यात, 1ली ते 4थी. खरं तर इकडे आपला श्रीगणेश शाळेचा म्हणजे अभ्यासाचा श्रीगणेशा होतो. नवीन नवीन मित्र जमतात, जोडले जातात, शिक्षक आवडायला लागतात. आणि कधी कधी एवढे आवडतात की 1लीला ऐकणाऱ्याच बाई 4थी पर्यंत असाव्या असं आपण घरी व्यक्त करतो. शाळेचं गॅदरिंग, पाटी पेन्सिल, असं बरंच काही आपल्याला कळत राहतं. आणि जसं प्रत्येक वेळी चांगलं असणारं पटकन संपतं, तसं ही पण 4 वर्ष भुरकरणं निघून जातात. मग आपण येतो ते शेवटच्या आणि महत्वाच्या टप्प्यात, 5वी ते 10वी. 5वी ते 10वी म्हणजे आपण दरवर्षी थोडे थोडे मोठे होत असतो, तसाच आपला अभ्यासही मोठा होत असतो. आणि तो एवढा मोठा होतो की मग भूमितीची भीती वाटते, मराठी मातृभाषा असून कठीण वाटते, संस्कृतची सुभाषुद्ध म्हणजे बोंबाबोंबच असते सगळीकडे, काय लक्षातच राहत नाही. इंग्लिश वाटतं, त्याच्यात व्याकरणात मजाच मजा चालू असते. आणि परीक्षा ज्या जेवढ्या नकोशा वाटतात तेवढ्याच तर लवकर येतात. त्यामुळे घरी इतर पदार्थांबरोबर धम्मक लाडू पण दररोजचेच असतात. ते हे सगळं करता करता आपण येतो महत्वाच्या 10वीच्या वर्षात. आणि त्यावेळी आपण सोडून बाकीचे सगळे काळजी करत असतात, आपल्या मागे लागलेले असतात. नीट अभ्यास करा, महत्वाचं वर्ष आहे. त्याचा आपल्याला काही पडलेलं नसतं. आपण मात्र आनंदात असतो की चला आता 10वीत आलो, हे संपलं की सगळ्या ह्या कटकटी संपणार आणि आपण मोकळ्या वातावरणात कॉलेजमध्ये जाणार. पण तसलं काही होत नाही. पण 10वीचं जसजसं सेंड ऑफ जवळ येतो तसं मन थोडंसं उदास होतं. कारण त्यावेळी खरं वाटायला लागतं की आता ह्या सगळे मित्रमैत्रिणी कुठेतरी आपल्याला सोडणार आहे. आणि मग तो दिवस येतो रिझल्टचा, ज्या दिवशी सगळे रडतात. नाही, मार्कांसाठी नाही, मित्रमैत्रिणी सोडणार म्हणून. मार्क ते कमी असतील वगैरे ते सगळं नंतर. पण या सगळ्या 15 वर्षांच्या काळात काही जण निस्वार्थीपणे आपलं काम करत असतात. जणू काही आपल्याला पुढच्या तीव्र स्पर्धेच्या युगासाठी तयार करत असतात, आपला पाया भक्कम करत असतात. अगदी कशाची न अपेक्षा करता कळत नकळत आपल्यावर बरेच संस्कार करत असतात, आपल्याला घडवत असतात. किंबहुना त्याच्यामुळेच आपण पुढच्या येणाऱ्या बऱ्याचशा संकटांना सामोरे जाणार असतो आणि यशस्वीपणे ती संकट पेलणार असतो. मी कुठेतरी वाचलं होतं, टीचिंग इज द ओनली प्रोफेशन विच रेजेस अदर प्रोफेशन. त्याचा अर्थ खरं तर मला आज कळला. हे सगळे असतात ते आपले शिक्षक. आणि म्हणूनच या आपल्या सर्व शिक्षकांना माझं विनम्र अभिवादन आणि तुम्ही केलेल्या निस्वार्थी सेवेबद्दल मनापासून आभार. तुम्हाला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभू दे ही ईश्वराचरणी प्रार्थना. खरं आम्हाला 25 वर्ष झाली 10वी होऊन, पण अजूनही खरं वाटत नाही. अजूनही असं वाटतं की तेवढेच लहान आहोत. म्हणजे आम्ही हे सगळं ठरवताना भेटायचो तेव्हा तेवढेच मस्ती करायचो, तेवढेच भांडायचो. तर मनात विचार आला की असं एखादं टाइम मशीन निघेल का की जो आपल्याला बालपणात घेऊन जाऊन परत त्याच वर्गात बसवेल का, किंवा असं एखादा शोध निघेल का, लागेल का, हे असं वाटतं. बहुतेक आपल्या सगळ्यांना तो एक पिक्चर आठवत असेल, 3 इडियट्स, आणि त्यातलं गाणंही आठवत असेल, गिव्ह मी सम सनशाईन, गिव्ह मी सम रेन, गिव्ह मी अनदर चान्स, आय वॉन्ट टू ग्रो अप वन्स अगेन. मी ते थोडं बदल करून असं म्हणेन, आय गॉट माय सनशाईन, आय गॉट माय रेन, given another chance, I would like to go to school again. I would like to go to school again. की तू काहीतरी उद्या बोल. म्हटलं काय बोलतेस? मला वाटतं तू रोज शिकवतेस, लेक्चर्स देतेस, तुला असं तयार काही करायची गरज नाही. म्हटलं मनोगत असं म्हणशील तर खूप काही गोष्टी आहेत. म्हणजे जसं मगाशी नातूबाई म्हणाले की 10वीत त्यांना मला माहिती आहे आम्ही खूप त्रास दिले, खूप बदला. पण म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टी आठवतात. आणि आता जेव्हा मी शिक्षकी पेशात आहे तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आठवतात की एखाद्या शिक्षकाने स्टुडंटशी कसं
वागावं, कसं त्यांना हँडल करावं हे. आणि आता मला असं कळतंय की आम्ही तुम्हाला म्हणजे जे काही त्रास दिला होता आणि तेव्हा तुम्ही आम्हाला किती खूप सहन केलं, आमच्या खूप काही मस्ती किंवा खोड्या म्हणा. तर ते आता खरंच खूप असं आठवतंय की आपण आता त्या भूमिकेत गेल्यानंतर टेबलाच्या ह्या बाजूला आहोत आणि समोर आपले स्टुडंट्स आहेत. आणि खरं सांगते त्यांच्याशी डील करताना ना खूप काही गोष्टी आम्ही ज्या तुमच्याकडनं नकळत शिकलो आहोत त्या आता खरंच अशा आठवतात की नाही, आपल्याला आपल्या बाईंनी कधी असं ओरडल्या नव्हत्या किंवा त्यांनी आपल्याला सहन केल्या, आपल्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या. तर आता आपण आपल्या विद्यार्थ्यांशी बोलताना तितकंच त्यांना समजून घेऊन त्यांना त्यांच्याशी वागायला पाहिजे. तर मला वाटतं ह्या माझ्या दृष्टीने मी म्हणेन की खूप महत्त्वाची गोष्ट मी सगळ्या शिक्षकांकडून शिकले. जसं मगाशी अनघा म्हणाली सौंदर्यकर बाई, मला 5वीत असतानाची बाईंची एक आठवण आहे की त्या क्लास टीचर होत्या, त्या काहीतरी शिकवत होत्या, आम्ही लिहून घेत होतो आणि मी पेन विसरले होते त्या दिवशी, मी नुसती बसले होते. बाई मला ओरडल्या नाही, पण त्यांनी ज्या भाषेत मला म्हटलं मग आज काय कोणाकडे भीक मागितली पेनाची, त्याच्यापासून नाही. पण मला तेव्हा जरी वाईट वाटलं तरी मला कळलं की ते माझ्या चांगल्यासाठी होतं. त्यामुळे तेव्हापासून कधीही मी असं पेन म्हणजे लक्षात राहतच की नाही आपल्याला बॅगेत पेन आपल्या पाहिजे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. किंवा पवार सर सुद्धा जे आम्हाला ते मारायचे नाहीत मुलांना ते 4-4 पट्ट्या घेऊनही मारायचे, पण आम्हाला त्यांनी मारलं जरी नाही तरी ते खूप काही असं खूप भरून यायचं का नाही सांगताना. पण तर आज ते दोघंही नाही आहेत, त्यांनाही खूप मिस करते. मला इवन मोठे जोगळेकर सर आपले प्रिन्सिपल, त्यांची आत्ता खूप आठवण येते कारण त्यांनी आम्हाला खूप काही शिकवलं होतं. म्हणजे 10वीला मी त्यांच्याकडे आम्ही क्लासेसला जेव्हा जायचो तर ती एक सरांची अशी आठवण आहे की खूप म्हणजे सिलेबसच्या बाहेरच्या खूप काही गोष्टी ज्या तुम्हाला मे बी अकॅडमिकली गरजेच्या नाही लागणार, पण डे टू डे लाईफमध्ये सगळ्या बाकीच्यांशी जेव्हा तुम्ही डील करता तेव्हा तुम्हाला कसं वागावं ह्या गोष्टीही सगळ्या शिक्षक वर्गानेच आम्हाला शिकवल्या आहेत. आणि बस मला अजून खूप गोष्टी आहेत पण मला नाही आत्तापासून हे करता येत आहे. बरं, सध्या प्रोफेशनली म्हटलं तर मी UDCT माटुंगामधून एमटेक केलं, PhD केलं. 2.5 वर्ष मी इंडस्ट्रीमध्ये जॉब केला. मी पिडिलाइट इंडस्ट्रीजमध्ये होते. पण तेव्हा खरं सांगते जेव्हा UDCT मध्ये एक ओपनिंग निघालं तेव्हा असं मला वाटलं की नाही आपण अकॅडमिक्समध्ये जावं. जसं मगाशी जोगळेकर बाई म्हणाल्या की पैशाची खरंच नव्हती. म्हणजे मी पिडिलाइट मधून UDCT मध्ये त्यावेळी 8 वर्षापूर्वी 12-15 हजार कमी पगार इंडस्ट्रीपेक्षा त्याच्यावरती आले. फक्त एवढंच होतं की आपण काहीतरी शिक्षण क्षेत्रात करावं या उद्देशाने मी आले. आणि खरंच मला असं वाटतं की शिक्षण जसं मंदार म्हणाला की शिक्षकीपेक्षा खरंच खूप छान वाटतोय आता. म्हणजे एक समाधान असतं ॲट द एंड ऑफ द डे की आपण आज कुठल्या तरी स्टुडंटसाठी काहीतरी चांगलं मी करतोय. म्हणजे नॉट जस्ट त्यांचे अकॅडमिक करिअर पण त्यांचे खूप काही प्रॉब्लेम्स असतात. हॉस्टेलमध्ये जी मुलं राहतात त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतात. तर ते करताना सॉल्व्ह करताना खरंच खूप बरं वाटतंय आता की आपण एका चांगल्या पेशात आहोत रादर दॅन त्या कॉर्पोरेटमध्ये राहण्यापेक्षा मला खरंच इकडे खूप समाधान वाटतंय आता. आणि मगाशी शिवा बोरकरबाई जर म्हणाल्या समाजासाठी आपण काय करतो आहोत वगैरे, तर ते मी आता मंदारकडे त्याचे पॅम्पलेट्स दिलेत. एक NGO आहे जी आम्ही आमच्या मूळ गावी चालवतो आहे. तर जिथे गावात मुलींचं शिक्षण शक्यतो कोणी एवढं त्याच्यामध्ये आई वडील लक्ष देत नाही, पण खूप काही अशा मुली आहेत की ज्यांना शिकण्याची इच्छा आहे आणि त्या खरं अभ्यासातही हुशार असतात, परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण घेता येत नाही. तर अशा काही मुलींसाठी आम्ही शैक्षणिक कार्य तिकडे करतो. तर ते मला समाधान आहे की तिथे आपण काहीतरी आपल्या ज्ञानाचा म्हणा किंवा आपल्या प्रोफेशनल याचा उपयोग करतोय. आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादांची गरज आहे की आम्ही खरंच असं सगळेच आमच्यामध्ये खूप काही काही चांगलं करतायत. सगळ्या शिक्षकांचा आम्हाला आशीर्वाद असाच कायम आमच्या पाठीशी असावा एवढीच एक विनंती. छान अनघा. अजून कोणाला जर मनोगत सांगायचं असेल तर काय मला हात वर करणे. शिक्षकांपैकी कोणाला बोलते बाई तुम्ही.
सत्यबाईंची आठवण म्हणजे मी कधीच चित्र काढली नाही. माझी सगळी चित्रकलेची वही त्याच कोंबली करायच्या. आधी तिला फ्री हँड वन साइड काढून द्यायचे आणि पण आधी तिला अट असायची, तू एक गाणं म्हणायचं, मी तुला फ्री हँडची एक बाजू काढून द्यायची, अशी अट घातलेली असायची. पण त्यावेळची मुलं जरी चित्र काढता येत नसली किंवा आवड कमी असली तरी रेग्युलर वह्या असायच्या. आत्ताच्या मुलांकडे तसं आम्हाला बघायला मिळत नाही. तर जुन्या विद्यार्थ्यांमध्ये जरी आवड नसली तरी वह्या, रंग, सगळं साहित्य घेऊन आलेले असायचे आणि जसं जमेल तसा प्रयत्न करायचे आणि रिक्वेस्ट करायचे, बाई तुम्ही थोडी मदत करा, बाई तुम्ही थोडी मदत करा असं. पण तेव्हा मजा यायची. एक बाजू फ्री हँडची जमायची नाही तेव्हा काढून देण्याचा पण त्यांचा हट्ट असायचा, काढून द्यायची. पण मुलं वह्या पूर्ण करायचे. आणि मला आता असं आठवतंय की त्यावेळेचे सगळेच विद्यार्थी बऱ्यापैकी चित्र मनापासून शिकत होते. आताची परिस्थिती ती खूप वेगळी आहे. आता मुळात चित्रकलेचे पिरियडच कमी झालेले आहेत. तेव्हा 2 तास आपल्याला जोडून असायचे, आता 4 तासिका असतात. पण 4 तासाचे सुद्धा 4 विभाग झाले आणि त्या 4 विभागामध्ये कला, शिल्पकला, चित्रकला, वादन, गायन असं सगळं एकत्र झाल्यामुळे मुलांना धड काहीच शिकता येत नाही. तर म्हणजे कला हा विषय आलाय, चित्रकला नाहीये, आता कला आहे. मग कलेमध्ये त्याचे 3 भाग, शिल्प, चित्र, गायन, वादन आणि हे आपलं नाच गाणं, हा नृत्य आहे ना, ते आहे. मग त्याच्यामध्ये त्यांना फक्त थिअरी शिकता येते, कारण चित्रकला शिक्षकाला हे सगळे गुण काय त्याच्या अंगी नसतात, तो फक्त पुस्तकातनं शिकवू शकतात. तर हा प्रॉब्लेम आता ह्या मुलांमध्ये झालेला आहे. जी मुलं बाहेर शिकत आता फार कमीच आहेत तशी, त्यांना मात्र येतं गाणं वगैरे. पण पहिली मजा आता राहिली नाहीये चित्रकलेमध्ये. बाकी सगळे विद्यार्थी खूप छान मोठ्या मोठ्या क्षेत्रात गेलेत, खूप ऐकून आनंद वाटते आणि सगळे असे छान आम्हाला ओळखतायत. आता नाही तर तशी मुलं नाहीयेत नवीन पिढीमध्ये, ओळख दाखवत नाहीत. आणि जुने विद्यार्थी भेटले की मात्र आनंद होतो. तर सगळ्यांना बघून खूप छान वाटलं. तुम्हाला सगळ्यांना शुभाशीर्वाद, छान आणखी मोठे व्हा. आता जर मनोगत झाली असतील तर मी एकेकाला सांगेन की आपली स्वतःची ओळख करून द्या. ओळख म्हणजे स्वतःचं नाव नेहमी, तुम्हाला तुमचं फॅमिलीबद्दल काही बोलायचं असेल तर, नाहीतर तुमच्या प्रोफेशनबद्दल एवढीच ओळख ठेवा आणि क्विकली संपवा. आता सगळ्यांना माहितीच आहे. मी माझं इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि त्याप्रमाणेच युनिव्हर्सिटीत 3रा होतो. त्याच्यानंतर जॉब चालू केला. फॉर्च्युनेटली मला परदेशी राहण्याचा चांगला योग आला. तो आधी अमेरिकेला होतो, आता इंग्लंडमध्ये, लंडनमध्ये मागची 5-6 वर्ष आहे. जॉबच्या दृष्टीने बघायला गेलं तर सॉफ्टवेअरमध्येच माझं सगळं करिअर झालं. चांगली गोष्ट सांगायची झाली तर मागच्या वर्षी मी ज्या प्रोजेक्टवरती काम केलं तो प्रोजेक्ट हा नॅशनल हेल्थ सर्व्हिस UK साठी बनवला गेला. टोटल 1.5 मिलियन युजर्स ते वापरतात आणि त्याचं पूर्ण आर्किटेक्चर हे मी बनवलं. त्या प्रोजेक्टला वर्ल्ड लेवलवरती एंटरप्राइज आर्किटेक्चरचा अवॉर्ड मिळाला. मला पण एक अवॉर्ड देण्यात आला. सो आजकाल एंटरप्राइज आर्किटेक्चर एक क्षेत्र आहे माझं, त्याच्यात जेवढं काम करता येईल तेवढं करतो.
हॅलो, मी लीना सावंत. मी SNDT मधून आज येऊन हे केलं आणि आता मी युरोप ईस्टमध्ये आहे ॲज अ टीचर प्री प्रायमरी स्कूलमध्ये. मी प्राची पेरे, सध्याची प्राचीन आहे. माझे मिस्टर दुबईला असतात आणि माझं ग्रॅज्युएशन गोखले कॉलेजमध्ये झालं. त्याच्यानंतर मी जॉब केला, नंतर लग्न झाल्यानंतर दुबईलाच होते तिकडे. त्याच्यानंतर मुलगी झाली मग मी इकडेच आले. मला आता 6 वर्ष म्हणजे 6वी ते मुलगी 12 वर्षाची माझी मुलगी आहे. आणि आता सध्या मी तिच्याच म्हणजे तिच्या ह्याच्यातच पूर्ण बिझी आहे. त्यामुळे मी बाकी काही नाही, मी होममेकर आहे. आणि काहीच काही वाटत नाही की मी घरी बसते, तिच्याकडे पूर्ण वेळ देते. कारण मिस्टर दुबईला असतात मग मीच मुलांसोबत त्याच्यासाठी